तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती भटक चटक लाईफस्टाईल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर गॅस पेटवणे। सगळं पाणी निघून गेल्यानंतर त्याच्यामध्ये येणारे तेल, तर आपलं तेल छान तापलेलं आहे। पण मी शेंगदाणे आणायला विसरलोय। शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना। बदाम फ्राय करून घेऊया। तर आपण आता हे छानपैकी बदाम जे आहे त्याच्यामध्ये रोस्ट करून घेणार आहे। मस्त रोस्ट झाले बघा, जास्त नाही करायचे। तर कांदा पैसट काही जास्त लागत नाही, मिरच्या, कढीपत्ता आणि 2 टाईपचे कांदे आहेत इथे। एक आहे बारीक चिरलेला कांदा आणि हा थोडासा मी स्लाइस्ड केला आहे। स्लाइस्ड ऑनियन म्हणतो ना आपण, म्हणजे असं लांबडा कापला जरा की तो थोडासा दाताखाली आला तर बरं वाटतं। अरे कहना क्या चाहते हो? कारण कांदा पोहे बनवते बॉस, तर कांदे आणि पोह्याचं जी क्वांटिटी आहे ती ऑलमोस्ट कांद्याचं मतलब त्याच्यामध्ये डॉमिनेशन असलं पाहिजे, नाहीतर मग त्याला कांदा पोहे काय म्हणायचं यार। त्यामुळे कांदे भरपूर वापरतोय। रेकॉर्ड करायला विसरलो वाटतं। त्याच्यामध्ये आपलं राई जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि रेकॉर्ड करायला विसरलो मी। पोहे बनवतो त्यामुळे ते विसरलो मी, आणि त्यामध्ये मग मिरची वगैरे टाकलेली आहे। आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये हळद, थोडंसं मीठ ॲड करणार आहोत। गांधीजी की जय हो। त्याच्यामध्ये आपण आता आपले स्टीम्ड पोहे, हे जे पोहे आहेत ना हे स्टीम करून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त वेळ असे सॉफ्ट राहणार आहेत आणि ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय। बघा, एकट्यापुरता बनवतो तरी पण मी भरपूर असं कांदा वापरलेला आहे। वापर करतोय, पण जुगाडू आदमी आहे बॉस, तर वापर चांगले परतून घ्यायचे। चांगले मिक्स करून घेतले पोहे आपण। बटाटा पण ॲड करू शकतो तुम्ही, ते बदाम सुद्धा आपण टाकून घ्यायचे। ॲक्च्युली स्लाइस केले असतं तर बरं झालं असतं, बदामचे पण थोडे बारीक स्लाइस करायला पाहिजे फास्टमध्ये। जर तुम्ही काही करत असाल तर तुम्हाला ऑप्शन नसतो, पण बघा छान वाटतात ना बघायला। तेलामध्ये काढून घेतलेला आहे गरम मसाला आहे, तो आपण तुम्ही टाकतं का नाही मला माहिती नाही, पण मी टाकणार आहे कारण की मला थोडं स्पायसी आवडतं। आणि ह्याच्यावरती आपण थोडासा गरम मसाल्याचा असा झटका देतो आहे। सुंदर सुगंध असा पसरला आहे किचनमध्ये, आणि मला आता फक्त कोथिंबीरचा शोध घ्यावा लागेल कारण की माहिती नाही आईने कुठे ठेवले। तर मित्रांनो, आपले पोहे तयार झालेले आहेत आणि कोथिंबीर पण नाही भेटली, तर जाऊ दे। मला तर भरपूर भूक लागली, पाहून घेते जसं आहे तसंच। जास्त पण सोचले बरे आहेत, पण कोथिंबीर पाहिजेच। तर मित्रांनो, तुम्ही पण असं जर का घरी एकटे असाल तर बाहेरचं काय खाण्यापेक्षा असं फास्टली काहीतरी बनवा आणि खा। चलो बाय बाय, टेक केअर गाईज। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि हे असे बदामाचे पोहे तुम्हाला कसे वाटले, फास्टमध्ये बनवलेले ते नक्की मला कळवा कमेंटमध्ये। बाय बाय।